Hello students, in the present lecture, firstly we are taking a problem on redemption of preference shares. Preference shares have a right over equity shares regarding repayment of dividend and capital. So there are various types of preference shares, but in the present arena we are concerned with only redeemable preference shares. So see what is the problem. Anand Company Limited has 9,000 redeemable preference shares of ₹100 each, fully paid. The company decides to redeem the shares at a premium of 5%. The company has sufficient profits, but in order to augment liquid funds, the following issues are made. There are two parts, A part and B part. A part, 4,000 6% debentures of ₹100 each at ₹105. 3,000 B part, 3,000 equity shares of ₹100 each at a premium of 10%. The issues were fully subscribed and all amounts were duly received. The redemption was duly carried out. Pass the necessary journal entries in the books of the company. After reading a problem, we observed certain things. These things are: first, we have to redeem preference share capital. Second, these redeemable preference shares were redeemed at 5% premium. Third, the company has sufficient profit. Fourth, the company made two issues. One issue is of 6% debentures and another issue of equity shares. And then redemption carried out, and we have asked journal entries regarding that matter. प्रॉब्लेम मध्ये आनंद कंपनी लिमिटेड आहे. या कंपनीचे 9,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स ₹100 म्हणजे 9,000 गुणिले 100 म्हणजे 9 लाख रुपयाचं कॅपिटल झालं. याच्यावर 5% प्रीमियम द्यायचं म्हणजे 9 लाखाच्या 5% 45,000. म्हणजे पहिली एंट्री करताना आपल्याला रिडीमेबल अमाऊंट दाखवायचे, कॅपिटलची 9 लाख, प्रीमियमची 45,000 म्हणजे बरोबर दाखवायचे 9,45,000. कंपनीकडे भरपूर प्रॉफिट आहे. या प्रॉफिट मधून आपल्याला कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह किंवा कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करायचा आहे. दरम्यान कंपनीनं 6% डिबेंचर्स, एका डिबेंचरची किंमत ₹100 असे 4,000 मार्केटमध्ये इश्यू केले, म्हणजे 4 लाखाचे डिबेंचर इश्यू केले. पण ते 100चा डिबेंचर 105 ला दिला, म्हणजे ₹5 जादा घेतले, म्हणजे 4 लाखाच्या थोडक्यात 5% म्हणजे ₹20,000 जादा घेतले. म्हणजे याची एंट्री करावी लागेल. 3,000 इक्विटी शेअर्स इश्यू केले, ₹100चा एक इक्विटी शेअर, असे 3 लाखाचे इश्यू केले, पण याच्यावर 10% प्रीमियम घेतला आणि मग आपल्याला याचं पेमेंट दाखवायचे. म्हणजे दिस इज ऑल अबाउट दी प्रॉब्लेम. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आपल्या लक्षात आलं की ह्या प्रॉब्लेम मधून आता आपल्याला एंट्रीज घ्यायच्या आहेत. कोणत्या एंट्रीज? जर्नल एंट्रीज. आता या जर्नल एंट्रीज घेताना आपल्याला माहित आहे एकदम सोपा चॅप्टर आहे, एकदम
आपण प्रोसिजर जी लेट डाऊन केली त्या पद्धतीनं जाणार. पहिली यामध्ये काय कंडिशन आहे की यामध्ये कंडिशन्स आहे की the redemption is to be made on shares which are fully paid. In this problem, all redeemable preference shares are fully paid. Therefore, no need to make a call regarding it. आता प्रॉब्लेम वाचल्यानंतर पहिल्यांदा मी 2 इश्यूच्या एंट्रीज घेतो. पहिला जो इश्यू आहे की कंपनीनं 6% 4,000 डिबेंचर्स इश्यू केले, म्हणजे 4,000 गुणिले 100 म्हणजे 4 लाख. पण 100चा डिबेंचर 105ला दिला, म्हणजे थोडक्यात 5% प्रीमियम, म्हणजे 4 लाखाच्या 5% प्रीमियम 20,000, म्हणजे पैसे येतील 4 लाख प्लस 20,000 म्हणजे 4,20,000. एंट्री नंबर 1. We have prepared here 5 columns, serial number, particulars, LF, debit rupees, credit rupees. एंट्री नंबर 1. पैसे आले, डिबेंचर इश्यू केले, बँक अकाउंट डेबिट 4,20,000. हे कसं केलं तर 4,000 गुणिले 105 म्हणजे 4,000 डिबेंचरची संख्या, 105 इश्यू प्राइस म्हणजे 4,000 गुणिले 105 म्हणजे 4,20,000. टू 6% डिबेंचर्स अकाउंट. डिबेंचरला आपण क्रेडिट देणार, जेवढे डिबेंचर इश्यू केले 4,000 गुणिले त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत 100 म्हणजे 4 लाख. आता याच्यावर 5% प्रीमियम घेतला, 4 लाखाच्या 5% म्हणजेच 100चा 105ला डिबेंचर दिला 20,000. आता आपला हा फायदा झाला, म्हणजे प्रीमियम अकाउंट इज क्रेडिटेड टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स. प्रीमियम घेतला, इश्यूवर घेतला डिबेंचरच्या 20,000 टू बीइंग 4,000 6% debentures of ₹100 each issued at premium. ही पहिली एंट्री झाली. आता अशीच दुसरी एंट्री करणार, इक्विटी शेअर्स इश्यू केले म्हणजे पैसे आले, बँक अकाउंट डेबिट टू शेअर्स गेले इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता इथं प्रीमियमने दिला टू शेअर प्रीमियम अकाउंट. आता किती इक्विटी शेअर्स इश्यू केले 3,000. 3,000 इक्विटी शेअर्स. एका इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू किती होती 100. यात 10% प्रीमियम म्हणजे 100च्या 10% म्हणजे 10, म्हणजे थोडक्यात 3,000 गुणिले 110 म्हणजे 3,30,000. बँक अकाउंट डेबिट 3,000 इक्विटी शेअर्स विकले, 110ला विकला, म्हणजे 3,000 गुणिले 110 बरोबर 3,30,000. बँक अकाउंट डेबिट 3,30,000. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इथं काय करणार, इक्विटी शेअर्स 3,000 आहेत, एकाची फेस व्हॅल्यू किती 100 म्हणजे 3 लाख. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 3 लाख. टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट. टू इक्विटी शेअर प्रीमियम अकाउंट म्हणजे 3,000 गुणिले 10 30,000 being 3,000 equity shares of ₹100 each issued at a premium of 10%. म्हणजे इथं 2 एंट्री आपण घेतल्या. या दोन्ही एंट्री फ्रेश इश्यूच्या आहेत. एकदा डिबेंचर इश्यू केले, एकदा इक्विटी शेअर्स इश्यू केले. डिबेंचर पण प्रीमियमने विकलेत, इक्विटी शेअर्स पण प्रीमियमने विकलेत, म्हणजे फायदा झालाय. ज्यावेळेला फायदा होतो त्यावेळेला प्रीमियम अकाउंटला क्रेडिट द्यायचं असतं. आता आपण या चॅप्टरशी रिलेटेड आलो की आपल्याला 9,000 रिडीमेबल डिबेंचरचे 100 रुपये प्रमाणे 9 लाख रुपये परत करायचे, म्हणजे 9,000 गुणिले 100 म्हणजे 9 लाख कॅपिटल. याच्या 5% प्रीमियम द्यावयाचा आहे, घ्यावायचा नाही, द्यावयाचा आहे, देणे आहे. म्हणजे 9 लाखाच्या 5% 45,000.
म्हणजे 9 लाख प्लस 45,000 म्हणजे पैसे किती द्यायचे, देणं दाखवायचे 9,45,000. आता मी एंट्री म्हणतो पहा. कशी एंट्री म्हणणार की कॅपिटल अकाउंटला डेबिट देणार. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 9,000 प्रेफरन्स शेअर्स गुणिले 100 म्हणजे मूळ किंमत म्हणजे 9 लाख. आता इथं प्रीमियम द्यायचं आहे 5%, म्हणजे 9 लाखाच्या 5% 45,000. 5% प्रीमियम द्यायचं आहे म्हणजे इथं आपल्याला ज्यादा पैसे द्यायचे आहे, म्हणजे हा आपल्याला एक प्रकारे ज्यादा पैसे द्यायचं, ट्रीटेड ॲज लॉस. म्हणून आता इथं प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 45,000 टू ते 9 लाख आणि 45,000 म्हणजे 9,45,000 कोणाला द्यायचे आहेत, टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 9,45,000. being amount of capital payable to redeemable preference shareholders with the premium. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डर्सला मूळ रक्कम प्लस प्रीमियम अशी मिळून 9,45,000 रुपये परत करायची. आता यानंतर आपल्याला लक्षात आलं की प्रीमियम म्हणजे ज्यादा पैसे द्यायचे. किती ज्यादा द्यायचे आहेत, 45,000. हा आपला लॉसच आहे, ह्या नफ्यातून कमी करायचा. कंपनीला सफिशियंट प्रॉफिट आहे, जी कंपनी हॅज सफिशियंट प्रॉफिट, जी कंपनीकडे नफ्याची रक्कम पुरेशी आहे. म्हणजे लॉस बिअर करणार, लॉस ॲडजस्ट करणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणजे पहा एंट्री 4, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 45,000 टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स अकाउंट 45,000. वरती प्रीमियमला लॉस आहे, वरच्या एंट्रीमध्ये डेबिट दिलं, या एंट्रीमध्ये क्रेडिट दिलं. वरच्या एंट्रीमध्ये म्हटलं की हा लॉस होतोय, या एंट्रीमध्ये म्हटलं हा लॉस प्रॉफिटमधून कव्हर केला. बी प्रोव्हिजन मेड फ्रॉम प्रॉफिट फॉर प्रीमियम ऑन रिडम्शन, म्हणजे नफ्यातून प्रीमियम देण्याची तरतूद केली, म्हणजे नफा कमी झाला. 45,000 रुपयांनी नफा कमी केला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 45,000 टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 45,000. अशा किती एंट्री झाल्या की एक पहिली एंट्री दाखवली, पहिल्या 2 एंट्री दाखवल्या इश्यूच्या, त्या प्रॉब्लेममध्ये असतील पण नसतील, पण या प्रॉब्लेममध्ये आहेत. एक डिबेंचर इश्यूची पहिली एंट्री, दुसरी एंट्री दाखवली ती म्हणजे इक्विटी शेअरची फ्रेश इश्यू. तिसरी एंट्री काय दाखवली की प्रेफरन्स रिडीमेबल प्रेफरन्स शेअरची रक्कम द्यायची विथ प्रीमियम. चौथी एंट्री काय दाखवली की प्रीमियम जो देणार तो लॉस होणार, जे लॉस आहे आणि तो लॉस बिअर केला, नफ्यातून केला, कंपनीला सफिशियंट प्रॉफिट आहे म्हणून त्याची एंट्री घेतली. आता जी एंट्री घेणार आहे मी ते क्रिएशन ऑफ कॅपिटल रिडम्शन रिझर्व और कॅपिटल रिडम्शन फंड फ्रॉम प्रॉफिट. आता आपल्याला काय करायचं आहे की फंड तयार करायचे. त्या फंडाला काय म्हणतात, कॅपिटल रिडम्शन रिझर्व. आता पहिला प्रश्न तयार होणार की किती रकमेचा फंड तयार करायचा. तर इथं आपण
वर्किंग नोट घेणार आहे, पुढे घेतलेली आहे. फक्त मी ओरली सांगतो की किती रकमेचा तयार करणार. पहिल्यांदा ही नोट तयार करताना आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटलची रक्कम किती आहे. तर रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटलची रक्कम आहे 9,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स गुणिले 100 म्हणजे 9 लाख. याला म्हणतो नॉमिनल व्हॅल्यू ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल किंवा नॉमिनल व्हॅल्यू किंवा फेस व्हॅल्यू ऑफ रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल 9 लाख. यातून फ्रेश इश्यू फक्त शेअरचा मायनस करायचा. इथं डिबेंचर इश्यू केले लक्षात घ्यायचं नाही. इट इज नॉट नेसेसरी टू टेक इन टू अकाउंट दी debentures issued by the company for the purpose of making a capital redemption reserve. कॅपिटल रिडम्पशन रिझर्व तयार करत असताना नवीन डिबेंचर इश्यू केले हे आपण लक्षात घेत नाही. तर काय लक्षात घेतो? नवीन शेअर्स इश्यू केलेले लक्षात घेतो. मग ते नवीन प्रेफरन्स शेअर्स असतील, नवीन रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स असतील किंवा नवीन इक्विटी शेअर्स असतील. आता या प्रॉब्लेममध्ये इक्विटी शेअर्स इश्यू केलेत 3,000 रुपयाचे, 3,000 इक्विटी शेअर्स 100चे रुपये प्रमाण म्हणजे 3,000 गुणिले 100 म्हणजे 3 लाख रुपयाचं कॅपिटल पोर्शन झालं. आता इथं ते विकताना 10 रुपये प्रीमियम घेतला म्हणजे 3 लाखाच्या 10% 30,000 म्हणजे 3,30,000चे इक्विटी शेअर्स इश्यू केले. मात्र इथं इश्यू लक्षात घेताना फक्त 2 पोर्शन आहेत, कॅपिटल पोर्शन आणि प्रीमियम पोर्शन. आपण इथं लक्षात घेणार ओनली कॅपिटल पोर्शन. प्रीमियम लक्षात घेत नाही, डिस्काउंट लक्षात घेत नाही. म्हणजे 3,000 इक्विटी शेअर्स गुणिले 100 म्हणजे 3 लाख म्हणजे न्यू फ्रेश इश्यूचा न्यू इक्विटी शेअर्स जे इश्यू केले त्याचा कॅपिटल पोर्शन आहे 3 लाख. किती पोर्शन आहे? 3 लाख म्हणजे 3,000 गुणिले 100 म्हणजे 3 लाख. आता मी हे एवढं म्हटल्यानंतर आता आपण परत एकदा रिलुक करू. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटलची रक्कम परत किती करायची? 9 लाख. हे 9 लाख कसं आलं? 9,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स गुणिले 100 9 लाख. लेस फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स. आता फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स यामध्ये काय लक्षात घेणार? किती इक्विटी शेअर्स इश्यू केले? 3,000 गुणिले त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे त्या एका शेअरची मूळ किंमत किती? 100 म्हणजे 3,000 गुणिले 100 म्हणजे 3 लाख. हा कॅपिटल पोर्शन ऑफ फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजे 9 लाखातून 3 लाख गेले म्हणजे राहिले किती? 6 लाख. म्हणजे 6 लाख रुपयाचा आपणाला कॅपिटल रिडम्पशन रिझर्व तयार करायचा आहे. आता हे तयार करण्यासाठी आपण फ्रेश इश्यू ऑफ डिबेंचर लक्षात घ्यायचं नाही. आता हा आपल्याला फंड तयार करायचा. हा कशातून तयार करायचा? तर प्रॉब्लेम मध्ये नेमकी काय माहिती दिलेली आहे? बाय कन्सिडरिंग द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द प्रॉब्लेम देन वी कॅन डिसाइड what is the source of making a capital redemption reserve. की प्रॉब्लेम मध्ये सांगितले कंपनी हॅज अ सफिशियंट प्रॉफिट. कंपनीला पुरेसा नफा आहे म्हणजे आपल्याला हा नफ्यातून फंड तयार करता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट की पॉइंट्स ऑफ प्रॉफिट म्हणजे ह्या कॅपिटल रिडम्पशन रिझर्व तयार करण्यासाठी कोणते मुद्दे लक्षात घेतो आपण? तर पहिला घेतो की प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे नफा. नंतर जनरल रिझर्व,
नंतर इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन फंड, नंतर डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व्ह किंवा वर्कमॅन कॉम्पेन्सेशन फंड विच इज नॉट युटिलाइज्ड, इन्शुरन्स फंड विच इज नॉट युटिलाइज्ड और एनी अदर रेव्हेन्यू रिझर्व्ह. म्हणजे यातून आपण हे पॉइंट्स ऑफ प्रॉफिट आहेत, म्हणजे कॅपिटल रिडम्पशन फंड तयार करण्यासाठी हे विचारात घेतो. जरी एवढे मी पॉइंट सांगितले तरी प्रॉब्लेममध्ये काय सांगितले ते महत्वाचं. प्रॉब्लेममध्ये काय सांगितलंय की प्रॉब्लेममध्ये असं सांगितलंय की कंपनीला सफिशियंट प्रॉफिट आहे, म्हणजे प्रॉफिटची रक्कम सर्व गोष्टीसाठी, सर्व प्रोव्हिजनसाठी, सर्व बाबीसाठी पुरेशी आहे. एक्झॅक्ट अमाऊंट ऑफ प्रॉफिट इज नॉट प्रोव्हाइडेड इन युअर प्रॉब्लेम, बट वन स्टेटमेंट शोज ऑल इज क्लिअर. म्हणजे एका वाक्यात सगळे क्लिअर झाले की दी कंपनी हॅज सफिशियंट प्रॉफिट, म्हणजे कंपनीकडे आवश्यक तेवढा प्रॉफिट आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, तर 6 लाख रुपयेचा कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह करायचा. हा कशातून करायचा आहे, नफ्यातून करायचा. कारण प्रॉब्लेम मध्ये सांगितलंय कंपनीकडे नफा आवश्यक तेवढा आहे, तर नफा कमी होणार आणि फंड तयार होणार. आता नफा कमी होणार आणि फंड तयार होणार म्हणजे आपण काय कशातून फंड तयार करतोय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट देणार आणि फंड तयार झाला म्हणजे रिझर्व्ह तयार झाला त्याला क्रेडिट देणार. एंट्री नंबर 5 पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 6 लाख टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह अकाउंट 6 लाख. म्हणजे 6 लाख रुपयाचा फंड का तयार केला, तर त्याचं कारण सांगतो परत. रिडीमेबल प्रेफरन्शियल कॅपिटलची रक्कम होती 9 लाख, त्यातून फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स कॅपिटल पोर्शन 3 लाख वजा केला, म्हणजे राहिले किती, 6 लाख. समजा इथं या प्रॉब्लेम असं समजून जाऊया की या प्रॉब्लेम मध्ये इक्विटी शेअर्स इश्यू नाहीत केले. असं जर असेल म्हणजे अजम्पशन आहे, रिअल असं नाही पण अजम्पशन आहे. समजा इक्विटी शेअर्स इश्यू केले नसते तर किती रुपयाचा फंड तयार झाला असता, तर फंड तयार झाला असता 9 लाखाचा. मग इथं 6 लाखाचा का दाखवला, तर फ्रेश इश्यू किती आहे, 3 लाख वजा केले म्हणजे किती रुपयाचा फंड झाला, 6 लाख रुपयाचा. पुढची एंट्री, आता आपण पैसे देणार. कोणाला देणार, रिडीमेबल प्रेफरन्शियल होल्डर्सला देणार. तर किती रक्कम देणार, 9 लाख कॅपिटलचे प्लस 5% प्रीमियम म्हणजे 45,000 रुपये प्रीमियम, म्हणजे कॅपिटलचे 9 लाख, प्रीमियमचे 45,000, दोन्हींची बेरीज झाली 9,45,000. म्हणजे नाऊ वी आर मेकिंग ए पेमेंट ऑफ ₹9,45,000 to redeemable preference shareholders. For that purpose, preference shareholders account will be debited and bank account will be credited. Entry number 6, redeemable preference shareholders account debit 9,45,000 to bank account 9,45,000. Narration indicates what you want to say. आपल्याला काय म्हणायचे ते नॅरेशन मध्ये उल्लेख होतो. Our narration should able to convey the message about the transaction happened and recorded in the books of the company. म्हणजे आपल्याला या नॅरेशन मध्ये इंडिकेशन करायचे की काय झालं, म्हणजे काय तुम्हाला म्हणायचं. हा ट्रान्झॅक्शन झाला की आपण पेमेंट केलं,
कोणाला पेमेंट केलं? रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला पेमेंट केलं. त्यामुळे पैसे गेले, त्यांना पैसे मिळाले. नॅरेशन काय? बी, पेमेंट मेड टू रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स. म्हणजे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला आपण पेमेंट केलं. किती पेमेंट केलं? 9,45,000. हाऊ टू अराइव्ह ॲट पेमेंट, म्हणजे हे कसं आलं तर 9 लाख कॅपिटलची रक्कम द्यायची होती, 5% प्रीमियम म्हणजे 45,000, म्हणजे 9 लाख कॅपिटल प्लस 45,000 प्रीमियम म्हणजे झाले टोटल 9,45,000. हे 9,45,000 रुपयेचे पैसे दिले म्हणजे रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला मिळाले आणि आपल्याकडून पैसे गेले, म्हणजे ज्यांना मिळाले त्याला डेबिट आणि बँक अकाउंटला क्रेडिट. अशा रीतीने आपल्या एंट्री झाल्या. किती एंट्री झाल्या? इथं 6 एंट्री झाल्या. पहिली एंट्री काय झाली की जसं प्रॉब्लेम असेल तसं एंट्री मुवमेंट बदलेल. As per the information provided in the problem, we are moving our answer as per the requirement of question. क्वेश्चन प्रमाणे, रिक्वायरमेंट प्रमाणे आपण उत्तरामध्ये थोडंसं व्हेरिएशन करतोय. फक्त स्पेसिफिकेशन आणि जे आपल्या एंट्रीज आहेत हे आपल्याला माहित आहेत, तो फक्त सिक्वेन्स आपण बदलला, बाकी एंट्री त्याच आहेत. या प्रॉब्लेम मध्ये पहिली जी एंट्री केली ती इश्यू ऑफ डिबेंचरची. दुसरी जी एंट्री केली ती इश्यू ऑफ इक्विटी शेअरची. तिसरी एंट्री केली रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्सला रक्कम कॅपिटलची आणि प्रीमियमची पेबल दाखवली. चौथी एंट्री काय केली की प्रीमियम दिला, हा लॉस झाला, तो आपण ऍडजस्ट दाखवला, तो प्रॉफिट मधून दाखवला. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 45,000 टू प्रीमियम ऑन रिडम्पशन ऑफ प्रेफरन्स शेअर्स 45,000. ही चौथी एंट्री केली. पाचवी एंट्री काय केली की फंड तयार केला. किती रुपयाचा केला? 6 लाखाचा. 9 लाख वजा 3 लाख बरोबर 6 लाख. कशातून केला? प्रॉफिट मधून केला. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह 6 लाख 6 लाख. लास्ट एंट्री काय केली की आपण लास्ट एंट्री केली की पेमेंट केलं. किती केलं? रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्सला 9 लाख प्लस 45,000, 9,45,000 रुपयेचं पेमेंट केलं. अशा रीतीने आपण 6 एंट्री इथे घेतलेल्या आहेत. एकदम सोप्या पद्धतीने घेतलेला आहे. आता कॅपिटल रिडम्पशन फंड 6 लाख कसा कॅल्क्युलेट केला किंवा कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह 6 लाख कसा कॅल्क्युलेट केला हे मी मगाशी ओरली सांगितलं. आता इथं वर्किंग नोट आपण इथं पुटअप केलेली पहा. वर्किंग नोट नंबर 1. नोटचं नाव काय? कॅपिटल रिडम्पशन रिझर्व्ह. यामध्ये 2 कॉलम केले, पर्टिक्युलर्स आणि रुपीज. पहा कशी नोट तयार केली. अमाऊंट ऑफ कॅपिटल पेबल, इथं कॅपिटल शब्द महत्वाचा आहे. 2 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर होल्डर्स, कंसात लिहिलं नॉमिनल व्हॅल्यू, म्हणजे 9,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स. एका शेअरची 100 म्हणजे 9 लाख रुपये रिडीमेबल प्रेफरन्स शेअर कॅपिटल आहे. लेस फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स, नवीन इक्विटी शेअर्स, इक्विटी असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील किंवा रिडीमेबल, जे फ्रेश इश्यू असेल तो कॅपिटल पोर्शन फक्त वजा करणार. किती केले? 3,000 इक्विटी शेअर्स गुणिले 100 म्हणजे किती? 3 लाख. हा फक्त कॅपिटल पोर्शन आहे. म्हणजे वजा करताना इथं प्रीमियमची रक्कम याच्यावरची लक्षात घेणार नाही. ओनली कॅपिटल पोर्शन म्हणजे 3,000 इक्विटी शेअर्स गुणिले 100. इथे 110 नाही, 10 रुपये प्रीमियम ते घेणार नाही. म्हणजे गुणिले 100 बरोबर 3 लाख. म्हणजे राहील 9 लाखातून गेले 3 लाख म्हणजे काय राहिले? 6 लाख. मध्ये फंड किती रुपये झाला?
9 लाखातून गेले 3 लाख म्हणजे फंड झाला 6 लाख. इन दिस वे we are going to conclude this speech. Thank you very much.